दुबैया कुटुंबियांचे 7व्या दिवशी आंदोलन मागे, पण प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेटम. श्रीरामपूर येथील तरुण हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया याच्या दिवसाढवळ्यात झालेल्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी सुरू असलेले दुबैया परिवाराचे धरणे आंदोलन 7व्या दिवशी मागे घेण्यात आले. पोलिसांकडून मिळालेले लेखी आश्वासन आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असले तरी पोलिसांनी दिलेल्या ठोस कारवाईच्या लेखी आश्वासनाप्रमाणे येत्या 15 दिवसात शहरातील गुन्हेगारी आणि गुन्हेगारी टोळ्याविरोधात कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे. महिनाभरापूर्वी श्रीरामपूर शहरात आकाश दुबैयाची निर्गुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मारेकऱ्यांच्या फाशीस शिक्षा व्हावी, संपूर्ण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि संबंधित गुन्हेगारी टोळीवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी दुबैया कुटुंबियांनी स्वातंत्र्य दिनापासून धरणे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला श्रीरामपुरातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शविला होता. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आंदोलनस्थळी भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली, तसेच गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले. त्यानंतर पोलिसांनी लेखी आश्वासन दिलेल्या 7व्या दिवशी आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र प्रशासनाने दिलेल्या 15 दिवसाच्या मुदतीत समाधानकारक कारवाई झाली नाही तर संपूर्ण श्रीरामपूरकरांसह आमरण उपोषण छेडू, असा आक्रमक पवित्रा मयत आकाशचे वडील शेखर दुबैया यांनी घेतला आहे. आज या ठिकाणी आमच्या आंदोलनाचा 7वा दिवस होता. आज या ठिकाणी सकाळी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे साहेब या ठिकाणी आले व त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं की जे काही गुन्हेगार आहेत, जे काही संघटित गुन्हे या ठिकाणी करतात, या सर्व गुन्हेगारांवर कारवाई करून या सर्वांना मोक्या अंतर्गत आम्ही या ठिकाणी कारवाई करणार आहोत. तसंच या ठिकाणी आज आपल्या तालुक्याचे आमदार ओगले साहेब, श्रीरामपूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष करंदास हसाने, प्रकाशजी चित्ते व सर्व व्यापारी, सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित होते. सर्वात देखत प्रशासन, DYSP असतील, त्याच्यानंतर PI असतील, ॲडिशनल SP असतील, त्या या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन दिलं. या आश्वासनामध्ये त्यांनी म्हटलंय की येत्या 15 दिवसाच्या आत आम्ही हे सर्व गुन्हे दाखल करणार आहोत, त्यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करणार आहोत. या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं. आम्ही त्यांना 15 दिवसाची या ठिकाणी मुदत दिलेली आहे. या 15 दिवसाच्या आत कारवाई नाही झाली तर आम्ही 15 दिवसानंतर आम्ही सर्व आमदार असतील, नगराध्यक्ष असतील, चित्ते असतील, सर्व या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार आहोत. स्वर्गीय आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधात श्रीरामपूरमध्ये दुबैया कुटुंबियाच्या वतीनं, सकल श्रीरामपूरकर यांच्या वतीनं धरणे आंदोलनाची सुरुवात झाली होती. मागच्या 7 दिवसापासून हे आंदोलन चालू होतं. आज 7व्या दिवशी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस इन्स्पेक्टर या ठिकाणी आले. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही जे आश्वासन दिलं आहे ते जर आम्ही पूर्ण करू. येत्या 6 सप्टेंबरपर्यंत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या टोळ्यांवरती आम्ही संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करू. त्याचबरोबर जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीने पाठीशी न घालता त्यांना जी काही नियमानुसार कार्यवाही ती करण्यात येईल. आणि जर झालं नाही तर आम्ही सांगितलेलं त्यांना की 7 सप्टेंबरपासून आम्ही सर्वजण सकल श्रीरामपूरकर उपोषणाला बसू. याच्यामध्ये त्यांनी जे आश्वासन दिले, हे पोलिसांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्ही अपेक्षा करतो की 6 सप्टेंबरपर्यंत या टोळ्यांवरती मोक्याचा गुन्हा दाखल होईल आणि या सगळ्यांना इथून हद्दपार केलं जाईल. आमचं श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका शांत होईल अशी अपेक्षा करतो. आणि 100% मला खात्री की आता ज्या पद्धतीने पोलिसांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ते काम करतील. अन्यथा आम्ही बेमुदत उपोषण 7 सप्टेंबरपासून चालू करणार आहोत. सध्याला हे धरणे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे आश्वासनानुसार. धन्यवाद. आता या विषयामध्ये गेले 7 दिवसापासून संपूर्ण दुबैया कुटुंब आणि श्रीरामपूरचे सर्व नागरिक या ठिकाणी समस्त श्रीरामपूरकर म्हणून धरण्याला बसलेले होते. या विषयामध्ये पोलिसांनी प्रत्येक गोष्टीचे कायदेशीर टप्पे या ठिकाणी सांगितलेले. हे सगळे कायदेशीर टप्पे पूर्ण करून
टोळीला मोका लावू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. टोळी याचा अर्थ सूत्रधारासह या श्रीरामपूरमध्ये नंगानाच घालणारी सारी टोळी असा याचा अर्थ आहे. आणि अशी याची श्रीरामपूरकरांना अपेक्षित असलेली व्याख्या आहे. या दृष्टीने आम्ही प्रस्ताव तयार करू आणि सदरचा प्रस्ताव आम्ही मंजूर करून आणू अशा संदर्भातलं अशा आशयाचं पत्र या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे, हे धरण्याचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. मधल्या कालावधीमध्ये पोलिसांकडून अपेक्षित कृती झाली नाही, ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला खाजगी चर्चांमध्ये समजून सांगितलंय आणि तसे आशयाचं पत्र दिलंय, ती कारवाई जर झाली नाही तर 7 सप्टेंबरला या ठिकाणी आमदारांसह श्रीरामपूरचे विद्यमान आमदार हेमंतजी ओगले, नगराध्यक्ष, या ठिकाणी समस्त श्रीरामपूरकर आणि सगळे दुबई कुटुंबीय हे सगळेजण या ठिकाणी 7 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसतील. दुबई कुटुंब अनेक दिवसापासून आपण पाहतो इथं उपोषणाला बसलेले आहेत. आज सकाळी पालकमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांनी सूचना पोलिसांना केलेल्या आहेत. कुठल्या परिस्थितीमध्ये गुन्हेगारांना माफ करता कामा नये, गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाणं आणि ते मुळासहित उघडणं या पद्धतीच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. आणि निश्चितपणे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना मोकांतर कारवाई व्हावी या सूचना नामदार विखे साहेबांनी केल्या. आणि पोलीस सुद्धा इथे येऊन गेले, DYSP आले, PI आले, त्यांनी सर्वांनी सांगितलं निश्चितपणे आता कारवाई होणार आहे अशी खात्री झाल्याने. आणि त्यांनी विखे साहेबांनी दिलेला शब्द, त्या शब्दामुळे खरं म्हणजे आज उपोषण स्थगित करण्याचं दुबई कुटुंबाने मान्य केलेलं आहे. म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद दिले. शेवटी आपण पण कुठेतरी ऐकलं पाहिजे आणि म्हणून विखे साहेबांचं त्यांनी ऐकलेलं आहे. निश्चित विखे साहेब अतिशय मोठी कडक कारवाई या निमित्ताने या सर्व लोकांवरती करतील अशी अपेक्षा आहे. 1 महिना उलटला तरी जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई झाली नाही. आणि म्हणून प्रत्यक्षात या दहशतीची झळ दुबई या परिवाराला बसली. त्यामध्ये त्यांचा तरुण मुलगा गेला. आणि मग सगळ्यांनी आम्ही सर्व त्या दुबई या परिवाराबरोबर आहोत. त्यांनी त्या दिवशी जाहीर केलं आणि धरणे आंदोलन कारवाई न केल्यामुळं महिन्याभरात गेले आज 7वा दिवस आहे. आज या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले, त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आणि प्रशासन या ठिकाणी येऊन त्यांनी लेखी आश्वासन दिलं का 15 दिवसामध्ये आम्ही या सर्वांचा बंदोबस्त करणार आहोत. तरी आपण आता हे आंदोलन थांबावं म्हणून आम्ही सर्वांनी मिळून मग या तालुक्याचे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष प्रकाश चित्ते, दुबई या परिवाराने सर्वच या शहरातले प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी सर्वांनी ते मान्य केलं आणि आजचं आंदोलन या ठिकाणी थांबवलेलं आहे. पुन्हा 15 दिवसाची मुदत त्यांना दिलेली आहे. 15 दिवसामध्ये प्रशासनाने सुद्धा आश्वासन दिलेलं आहे का 15 दिवसात त्यांचा बंदोबस्त करू म्हणून. तर तो बंदोबस्त नाही झाला तर पुन्हा आम्ही पुढचं शेवटी कायदा हातात घेऊन चालणार नाही. आणि म्हणून 7 तारखेनंतर 7 सप्टेंबर नंतर पुन्हा एक आंदोलनाचा टप्पा आम्हाला करायची वेळ येऊ नये अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण आम्ही जाहीर केलंय जर त्यावेळेस कारवाई झाली नाही तोपर्यंत तर आम्हाला ते आंदोलन करावं लागेल. मग ते आंदोलनाचे अनेक प्रकार असतील, उपोषण असेल किंवा आणखी काय करता येईल किंवा गरज पडली तर कायदा हातात घ्यायची वेळ आली तरी आम्ही मागं सरकणार नाही असं श्रीरामपूरकरांची भावना झालेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आमदार साहेबांनी प्रशासनाने जी आश्वासन दिलं त्यामुळे आजचं हे आंदोलन या ठिकाणी थांबलेलं आहे. आणि अपेक्षा अशी आम्ही व्यक्त करतो की वाटतं का ते गुन्हेगारावर कारवाई करतील असं वाटतंय. धन्यवाद. तिरंगा न्यूजसाठी असलम बिन साद, श्रीरामपूर.